झालं असं खरं म्हणजे ना, मीच तुमच्या पुढे यायचा विचार करत होते. ज्योतिताई अप्रोच होण्या अगोदर किंवा ह्या कार्यक्रमा अगोदर एक 5 एक दिवस मी विचार करत होते की आपण जरा बोलावं का? कारण गेले 2-2.5 महिने तुम्ही कदाचित पाहिलं असेल की मी सोशल मीडियावरती सोशल मीडियावरचा माझा वावर थोडासा कमी आहे किंवा मला पोस्ट तेवढ्या प्रतिसाद देता नाही आल्या, प्रतिक्रिया नाही देता आल्या. पण त्याला एक कारण आहे की गेले काही महिने मी एका म्हणतात ना विधायक कार्यामध्ये गुंतले गेले आहे आणि त्याच्यामुळे तेवढं नाही मला ॲक्टिव्ह राहता आलं. आणि ते काय विधायक कार्य होतं तर कांदिवली बोरिवली परिसरामधल्या रुग्णांना, कोविडच्या रुग्णांना म्हणजे टेस्ट करण्यात अडचण येत असल्यास टेस्ट करवून देणे, बेड उपलब्ध होत नसल्यास बेड उपलब्ध करून देणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना एज्युकेट करणे. खऱ्या बातम्या सांगून जिथे अफवांना वाव असणार नाही, खोट्या बातम्यांना वाव असणार नाही, अशा खऱ्या बातम्या सांगून त्यांना एज्युकेट करणे वगैरे वगैरे. आता ह्या कार्यक्रमाची किंवा या कार्याची सुरुवात कशी झाली तर आरती नाबरताई नमस्कार. सॉरी हा मंडळी, आता हे काय लाईव्ह असल्यामुळे असं एकेकाला मला ग्रीट केल्याशिवाय मला राहवत नाही आहे, त्याच्यामुळे थोडीशी तुम्हाला लिंक ब्रेक झाल्यासारखी वाटेल. पण नाही, मी लिंकला धरूनच आहे, आपल्या गप्पा अशा चालू राहणार आहेत. तर धन्यवाद आरतीताई, तुम्ही वेळात वेळ काढून आलात, फार छान, अगदी मनपूर्वक आभार. तर हा कार्यक्रम म्हणजे हे काम सुरू कसं झालं किंवा सुरुवात कशी झाली तर म्हणजे माझ्या ओळखीतल्या जवळच्या ज्येष्ठांना किंवा मित्रमैत्रिणींना माहिती असेल की सुदैवाने कांदिवली बोरिवली परिसरामध्ये बऱ्यापैकी सांस्कृतिक कामं माझी चालत असतात. बऱ्याच संस्थांशी मी निगडीत आहे. भले मग ती पसायदान साहित्य मंच असो, कोकण मराठी साहित्य परिषद बोरिवली शाखा असो, शुक्रतारा असो, अगदी ज्येष्ठ नागरिक संघ वजिरा नाक्याचा बोरिवलीचा आमचा तोही असो, तिथेही माझी काहीतरी लुडबुड चालू असते. आणि आमचा कांदिवलीचा मसाप्र असो, मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान, आमच्या हेमाताई देशमुख आहेत, तिकडे आल्या नाहीत वाटतं अजून, येतील. तर त्या आहेत, तर त्या सगळ्या ठिकाणी मी निगडीत आहे आणि सुदैवाने बऱ्याच मोठ्या जनसंपर्काशी मी जोडले गेलेले आहे. आणि म्हणजे मी जोडले गेलेले आहे, माझ्याशी तो जनसंपर्क जोडला गेलेला आहे. आणि झालं असं की आमच्या पसायदानमध्ये जे अवधूत राणे म्हणून आहेत, तर त्यांना माझ्या ह्या कार्याची कल्पना होती. आणि एक दिवस हे लॉकडाऊन सुरू झालं, 22 मार्चला आपला पहिला लॉकडाऊन जाहीर झाला. आणि त्यांचा मला फोन आला 1-2 दिवसांनी की कीर्ती, मी तुला अशा ग्रुपमध्ये, कोरोना रिलीफच्या आपल्या या ग्रुपमध्ये मी तुला हे केलेलं आहे, मी तुला इन्क्लूड केलेलं आहे. तर मी फार आधी भांबावून गेले. मी म्हटलं, दादा मी काय करू तिकडे, माझं काय काम आहे? तर दादांनी मग मला त्या रिस्पॉन्सिबिलिटीज, त्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या सांगितल्या. मी म्हणे की हे कांदिवली बोरिवलीतल्या लोकांसाठी तू हे करायचं आणि मग तिची कार्यप्रणाली आहे किंवा तो जो मेथड ऑफ वर्किंग आहे ते त्यांनी समजावून दिलं. त्याच्यानंतर मग कामं सुरू झाली आणि हा जो ग्रुप आहे, कोरोना रिलीफ हा ग्रुप आहे, तो राज्य शासनाचा जो टास्क फोर्स ग्रुप आहे, त्या टास्क फोर्सला मदत म्हणून तयार करण्यात आलेला, स्वयंस्फूर्तीतून तयार करण्यात आलेला हा ग्रुप आहे. आणि त्याच्यामध्ये सगळे प्रशासकीय अधिकारी, शासकीय अधिकारी, DCPs, कोविड वॉरियर डॉक्टर्स आणि जिल्हायुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हणजे 3 नंतर नावं मी अर्थात वाचणारच आहे. तर हे सगळेजणं त्याच्यामध्ये सामील आहेत. आणि मग ते काम सुरू झालं आणि खऱ्या अर्थाने म्हणजे म्हणायला गेलं तर लोकांना एज्युकेट करण्याचं काम, बरंच चांगलं काम म्हणजे माझ्याकडनं घडलं, माझ्याकडनं करवण्यात आलं. आता जसं ज्योतिताई कसं माझ्याकडनं हे लाईव्ह करवून घेत आहेत, कोणीतरी करविता असावा लागतो असं म्हणतात ना की कुठल्या तरी दैवासाठी, तरी तसं या लाईव्हसाठी ज्योतिताईंना सगळं क्रेडिट आहे की त्या सगळं माझ्याकडनं करवून घेत आहेत. तर तशातला तो भाग आहे की माझ्याकडनं ते सामाजिक कार्य किंवा हे असं इन्क्लूड करवून गेलं किंवा करवून घेत आहेत असं म्हणता येईल.
आणि बरेच त्याच्यानंतर बरेच अनुभव आले. काही थरारक अनुभव होते, काही हृदयद्रावक अनुभव होते. रात्री रात्री झोप यायची नाही. सुरुवातीला झालं असं की जेव्हा ह्यामध्ये इन्क्लूड केले गेले, त्या म्हणजे तो जेव्हा आमच्या ग्रुपचं काम सुरू झालं, तेव्हा तुम्हाला लक्षात असेल की मार्चपर्यंत इतकी आपली संख्या रुग्णांची वाढलेली नव्हती. ती नंतर एप्रिलमध्ये अचानक आणि मग थोडंसं जे 2-3 प्रसंग आपले घडले, आता ते मी सांगत नाही कारण मग तो राजकीय मुद्दा ठरेल. हो, ज्योती द ग्रेट, बघा अनुताई काय म्हणतीये, बरोबर आहे, मी सहमत आहे तुझ्याशी अनुताई. तर हे जे 2-4 प्रसंग घडले आणि त्याच्यामुळे आपली रुग्णांची संख्या मुंबईतली जी प्रचंड वाढली आणि प्रचंड काहीतरी अबनॉर्मल वेगाने ती वाढली आणि तसं झालं. तर खूप सारे फोन यायचे आणि बऱ्याचशा अफवा उठायच्या. त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा अफवा म्हणजे की अमुक आता हे बंद होतं आहे, तर हे खरं आहे का? तर मग मी लगेच ती बातमी घ्यायचे, मला जी आली आहे ती, आणि ती बातमी मी कोविडच्या आमच्या ग्रुपमध्ये पाठवायचे. तिथे आमचे गणेश शिंदे सर आहेत, DCP क्राईम ब्रांच इन्व्हेस्टिगेटर ऑफिसर, आणि त्यांना पाठवायचे, त्यांना सांगायचे, सर हे बघा काय खरं आहे काय खोटं आहे. लगेच मला सांगितलं जायचं की ही फेक आहे, ही खरी आहे, हे होणार आहे वगैरे वगैरे. पण तुम्हाला सांगू का, मोस्ट ऑफ द न्यूज ज्या होत्या, जास्तीत जास्त न्यूज त्या खोट्या होत्या, त्या फेकच असायच्या, त्या खऱ्या नसायच्या. आता तुम्हाला मगाशी एक विषय निघाला आणि मी एक त्याच्या आमच्या ग्रुपमध्ये कोण कोण आहेत हे मी तुम्हाला सांगेन असं म्हटलं होतं. तर मंडळी तुम्हाला सांगू, एक थोडीशी एक म्हणजे खरे तर बरेच आहे, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण कोण कोण आहे त्याच्यावरनं कामाची जाणीव म्हणजे कामाची कल्पना येते म्हणून, की आमचे अभय यावलकर, संचालक आपत्ती व्यवस्थापन, मुख्य IAS अधिकारी, या सगळ्या IAS अधिकाऱ्यांची मी नावं घेते. अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली. ऐश्वर्या मुनीश्वर, त्या कोल्हापूरच्या आहेत, त्यांचं कोल्हापूरमध्ये खूप छान काम चाललेलं आहे, खूप मदतगार त्या ठरलेल्या आहेत. अहमद मित्तल, अगेन IAS अधिकारी, कोल्हापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद. त्याच्यानंतर अण्णासाहेब मिसाळ, महापालिका आयुक्त, मनपा महानगरपालिका मुंबई. आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे. आमचे चंद्रकांत डांगे सर, महापालिका आयुक्त, मीरा भाईंदर. डॉक्टर प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, IAS IPS. डॉक्टर राजेश देशमुख, IAS अधिकारी, संचालक, मुंबई हापकिन्स. डॉक्टर रामस्वामी, अपर महापालिका आयुक्त, महानगरपालिका मुंबई. डॉक्टर संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी, उस्मानाबाद. डॉक्टर स्वप्ना पाटकर, स्वप्नाची तर तुमच्याशी ओळख झालेली आहे. डॉक्टर स्वप्ना लीलावती रुग्णालयात त्या कोविड वॉरियर डॉक्टर आहेत. गेले अखंड 2.5 महिने त्या तिथे काम करत आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर 2 सेशनही घेतले होते, व्हिडिओ सेशन, ज्याच्यामध्ये आपण लोकांचे प्रश्न उत्तरं कोविडच्या रिलेटेड, कोरोनाच्या रिलेटेड आपण त्यांना विचारले होते आणि त्यांच्याकडनं त्यांचं शंकांचं समर्थन किंवा निरसन करून घेतलं होतं, प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली होती. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांना सांगायला आवडेल की हे अजूनही माझ्या प्रोफाईलवरती आहे, तुम्ही कधीही जाऊन हे दोन्ही सेशन्स बघू शकता. त्यानंतर आमच्या ॲडव्होकेट नीलांबरी जोशी या पुण्याच्या आहेत आणि पुण्याला सुद्धा अखंड त्यांचं खूप चांगलं काम चाललेलं आहे. त्याच्यानंतर ह्या आमचे राजेश दार्वेकर, ठाणे कलेक्टर, संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, क्राईम ब्रांच, आणि अवधूत राणे, आमचे अवधूत दादा, महाव्यवस्थापक हिरानंदानी हॉस्पिटल, हिरानंदानी कंपनी आणि BMC टास्क फोर्स. तर ही ना मंडळी, ही जी मी नावं, ही विष्णू सहस्रनाम नामावली म्हटल्यासारखं ही जी मी नावं तुमच्यासमोर घेतलेली आहेत आता, ती फक्त 15% नावं आहेत. अजून बरीच नावं म्हणजे अजून बरेच व्यक्ती आणि बरेच मोठे अधिकारी त्याच्यात आहेत. मात्र आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आहे, पण ही मात्र मी अगदी प्रकर्षाने ज्यांची नावं मला घ्यायला आवडतील तर त्यांची मी घेतलेली आहेत. हो, डॉक्टर स्वप्ना इज ग्रेट असं ज्योतिताई म्हणतात. त्यांनी दोन्ही सेशन्स, व्हिडिओ सेशन्स ते पाहिलेले आहेत आणि खरंच खूप छान आहेत. आणि इतकं त्यांनी ज्योताई किंवा काय सगळ्यांनाच मी सांगते की इतकं त्यांनी छान सहकार्य केलं आहे की मला कधीही कुठलाही फोन आला, कुठल्याही कोविड रुग्णाच्या रिलेटेड कुठलीही क्वेरी असेल तर ताबडतोब मी स्वप्नाला फोन करायचे की डॉक्टर स्वप्ना हे असं आहे, मग हे आहे का, ते आहे का. मला त्याच्या अगोदर हे जेव्हा माझं काम, संदीप बाकरे जॉईन झालं आहे, वेलकम संदीप, नमस्कार, हाय. मला जेव्हा हे काम सुरू केलं, म्हणजे सुरू झालं माझं, त्या अगोदर मला क्वारंटाईन आणि आयसोलेशन ह्या दोनमध्ये काय फरक आहे हा मला जाणवून दिला गेला. मला काही क्लिपिंग्स पाठवल्या गेल्या, मला काही लिंक्स पाठवल्या गेल्या आणि त्याच्यात आय वॉज मेड टू अंडरस्टँड की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्वारंटाईन अँड आयसोलेशन. त्याच्यानंतर
क्वारंटाईन आयसोलेशन. हां, त्याच्यानंतर लक्षणं, की कोविडची काय लक्षणं आहेत, नक्की कसा ओळखायचा. मग तो रुग्ण असिम्प्टोमॅटिक आहे की सिम्प्टोमॅटिक आहे, मग त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, तो म्हणजे त्याच्या लक्षणांवरनं तो गंभीर आहे का नाही आहे, आर्थिक परिस्थितीवरनं तो खाजगी रुग्णालय अफोर्ड करू शकतो का, की त्याला कुठलं तरी सरकारी रुग्णालय हवं आहे, वगैरे वगैरे. हे मी फोनवरनं तो सगळा त्यांचा डेटा घ्यायचे आणि तो मी डेटा आमच्या ग्रुपमध्ये टाकायचे, की बाबा रे अमुक अमुक. आणि आम्ही पेशंटची नावं, म्हणजे आम्हाला जरी नावं कळली तरी आम्ही नावं रिव्हील करायची नाही, कारण तसा तो रूल आहे की पेशंटचं नाव कधीही रिव्हील करायचं नाही, त्याचं वय, सिम्प्टोमॅटिक की असिम्प्टोमॅटिक, आणि तो कुठे राहतो, म्हणजे घराचा ॲड्रेसही नाही, तो कुठल्या परिसरात राहतो, आणि काय अर्जन्सी आहे, रिक्वायरमेंट काय आहे, हे फक्त इतकं सांगितलं जायचं. आणि पुढे जी लोकं आहेत किंवा जे अधिकारी आहेत ते त्याच्यावर ॲक्शन घ्यायचे. आपल्यालाही ती ॲक्शन होईच तोपर्यंत, ती अडचण किंवा एखादा पेशंट पूर्ण सुटेस तोपर्यंत, बेड मिळेस तोपर्यंत आपल्याला जागं राहावं लागायचं किंवा अजूनही राहावं लागतं. याच्यात मी मगाशी तुम्हाला म्हटलं की आलेले अनुभव, मी अनुभव सांगते आहे, पण मला बाकीच्यांना पण सांगायचं आहे की तुमचे काही प्रश्न असतील, जसं ज्योतिताईंनी सांगितलं. नेरुरकर ताई, थँक्यू. तुमची दाद म्हणजे काय, काहीतरी हे असतं ना, दुर्मिळ असते, म्हणून मग मिळाली की छान वाटतं अगदी. अ, माझे हे अनुभव तर मी सांगणारच आहे, पण त्याबरोबरीने तुमचे काही प्रश्न असतील कोविडच्या रिलेटेड, कोरोनाच्या रिलेटेड, कुठल्याही ह्याच्यात, की जे माझ्या आवाक्यातले असतील, मी नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. आणि तर मी अनुभवाशी येत होते, तर हे असं सगळं झालं. हा असा अभ्यास, घरचा अभ्यास माझ्याकडनं करून घेतला गेला आणि मी थ्रू झाले. आणि त्याच्यानंतर एक दिवस असं झालं की एक फोन आला आणि सांगितलं की, म्हणजे तसे तर बरेच आले, की आता सगळे अनुभव काही सांगायला जात नाही, पण त्याच्यामध्ये काही विशिष्ट काही 2-4 एक उदाहरणादाखल, वानगी दाखल काही फोन मी तुम्हाला सांगेन. की एक आजी होत्या, एक साधारण 65-70च्या होत्या, आमच्याच या कांदिवली एरियामध्येच राहणाऱ्या होत्या. आणि कसं पेशंट फोन करत नाही ना, पेशंट फोन करत नाही, आणि शेजारी असतात, आप्तेष्ट असतात, नातेवाईक असतात, तर ते फोन करतात. आणि एकदा त्यांच्या शेजाऱ्यांनी फोन केला आणि त्या आजी बऱ्यापैकी सिरियस झाल्या होत्या. त्यांचा ताप होता आणि सर्दी वगैरे होती. सॉरी, त्यांना ताप नव्हता. तर ताप असा नव्हता, पण सर्दी होती आणि ताप येऊन गेला होता 2-4 दिवसापूर्वी, आणि आता काही ताप नाही आहे, आता काही नाही आहे. तर त्यांनी जे काही लक्षणं सांगितली, त्या लक्षणांवरनं त्या असिम्प्टोमॅटिकली पॉझिटिव्ह वाटल्या. म्हणजे आधी त्यांनी टेस्ट करून घेतली आणि त्या पॉझिटिव्ह आल्या होत्या, आणि नंतर कळलं की त्या म्हणजे लक्षणं जाणून घेतली, बाकी सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या, आणि त्याच्यावरनं कळलं त्या असिम्प्टोमॅटिकली पॉझिटिव्ह आहेत. आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आता सध्या तरी माझ्याकडे ॲडमिट व्हा, मग बघू. तर तेव्हा कसं दुर्दैवाने डॉक्टरांचा सुद्धा तो गैरव्यवहार किंवा जे काही असेल ते थोडंसं बोकाळलं होतं. काही डॉक्टरच, म्हणजे सगळेच नसतात, खूप चांगलेही असतात. तर त्यांनी काही ट्रीटमेंट न करता ₹15,000 त्या आजींना चार्ज केले. आणि काही ट्रीटमेंट नाही, काही विशेष हे नाही. आणि बरं, टेस्टलासुद्धा हां, टेस्ट तर आजींनी स्वतःनीच करून घेतली होती. पण त्यांना म्हणजे प्रॉपर कोविड रुग्णालय जे होतं ते मिळालंच नव्हतं. मग त्यांचे मी डिटेल्स घेतले आणि ते डिटेल्स पुढे पाठवले, आणि मग लोखंडवालामध्येच एक हॉस्पिटल आहे, तिथे त्यांची रवानगी झाली. म्हणजे तिथे त्यांना हे करण्यात आलं, शिफ्ट करण्यात आलं. त्याच्यानंतर परवाच एक 15 दिवसापूर्वी एक फोन आला. आमच्या सोसायटीमध्येच एक मुलगा आहे, त्याची मावशी, म्हणजे वयाने जरा मोठीच आहे, आणि मीरा भाईंदरच्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये ती ॲडमिट झाली होती, त्याची मावशी. आणि ते जे इंजेक्शन होतं कोविडचं, तर ते त्या हॉस्पिटलमध्ये नव्हतं. आणि डॉक्टरांनी पेशंटवरती ते सगळं सोडून दिलं की तुम्ही मॅनेज करा. पेशंटने ते पेशंटवरती सोडून दिलं की तुम्ही मॅनेज करा म्हणून. तर
ते मॅनेज केलं ना, म्हणजे पेशंट कसा मॅनेज करणार? कारण पेशंट ऑलरेडी असा आहे की हे कोरोना आणि कोविडमुळे स्वतः तो इतका भांबावलेला आणि इतका धास्तावलेला असतो, त्याचे घरचेही सुद्धा तसेच झालेले असतात, शेजारी आजूबाजूचे धास्तावलेले असतात. मग शेवटी त्या मुलाने मला फोन केला, मला सगळे डिटेल्स पाठवले. मी आपले चंद्रकांत डांगे सर, महापालिका आयुक्त आपले मीरा भाईंदर यांच्याबरोबर बोलले आणि मी म्हटलं सर असं असं आहे तर काय करू शकतो आता, इंजेक्शन तर अवेलेबल नाही आहे. आणि ते इंजेक्शन त्या ज्या म्हणजे त्यांच्या नातेवाईकांनी, कोविड पेशंटच्या नातेवाईकांनी बघितलं तर एका ठिकाणी 97,000, एका ठिकाणी 95,000, एका ठिकाणी 90,000. म्हणजे ज्या औषधाची, ज्या इंजेक्शनची किंमत 50,000 आहे ते इंजेक्शन त्यांना 95,000, 97,000, 90,000ला सांगितलं जायचं. आणि मग मी डॉक्टर चंद्रकांत डांगे यांच्याशी बोलले. डांगे सर म्हणाले की तुम्ही मला थोड्या वेळाने फोन करा. आणि रात्री 10च्या आत, म्हणजे ही काहीतरी 7 वाजताची वगैरे गोष्ट, आणि 10च्या आत त्यांचा मला फोन आला की मॅडम इंजेक्शनची सोय झालेली आहे, डायरेक्ट सिप्ला कंपनीशी बोलण्यात आलेलं आहे आणि आपल्याला 50,000मध्ये ते इंजेक्शन उपलब्ध होत आहे. तर खरं इतकं हायसं वाटलं हे सगळं करताना की असं काही झालं की. ज्योतिताई विचारत आहेत मग या कामाला तुझ्या घरच्यांचा सपोर्ट कसा मिळाला? खरं सांगू का ज्योतिताई, की घरच्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी इतपत करू शकते आहे. म्हणजे एका स्त्रीसाठी, तुम्ही तर समजू शकता, एका स्त्रीसाठी एवढं सगळं काहीतरी तारेवरची कसरत करणं, त्यात आता मोलकरणी नाहीत, मेड सर्वंट्स नाहीत, फार अवघड असतं. तुमच्याशिवाय चांगलं ते कोण जाणेल, कारण तुम्ही इतकं सगळं काहीतरी करत असता. त्याच्यामध्ये माझा फक्त खारीचाच वाटा आहे एवढासा. तर आहे, घरच्यांचा सपोर्ट आहे. माझ्या सासूबाई, माझे मिस्टर आणि श्लोक समर्थ घरी त्यात वगैरे. तर फार अवघड होतं ते, पण सगळ्यांचं सपोर्ट असल्यामुळे आणि सगळ्यांनी कामं विभागून घेतली, सगळ्यांनी जबाबदाऱ्या विभागून घेतल्या. आता कळलं की 4-5 महिने पुढचे आणि आताचे हे काही मेड सर्वंट नसणार आहे, कामाचा बोजवारा वाढणार आहे आणि तो तसाच राहणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी जबाबदाऱ्या वाटून घेतल्या घरी, आणि हे अशा जबाबदाऱ्या सांभाळणं फार सुकर झालं. असं एकंदरीत आहे ते, आणि घरच्यांचा सपोर्टमुळे मग हे करू शकलो. मी पुढे एक छोटासा तुम्हाला किस्सा सांगते, म्हणजे आवडेल ना ऐकायला, का काय मीच बोलतीये किंवा काय सांगू का, चालेल ना? दीपा ठाणेकर ताई जॉईन झाल्या आहेत. नमस्कार दीपा ताई, कशा आहात? बघा आपली भेट इथे झाली आता. नमस्कार. असो, हे बाकीचे ना असे 2-4 अनुभव मी तुम्हाला सांगितले की असं झालं तसं झालं, पण कधी कधी ना फार थरारक अनुभवसुद्धा आले. फार टेन्शन यायचं तेव्हा. रात्री कितीतरी दिवस, म्हणजे कितीतरी वेळ रात्री झोप लागायची नाही. एकदा असं झालं की 2 ICU पेशंट होते. दोघंही सिनियर सिटिझन होते, 70च्या आसपास होते, आणि दोघंही भयंकर सिरियस होते. आणि त्याच्यासाठी अवधूतदादांनी, म्हणजे कसं ना की असं आमच्या म्हणजे ग्रुपमध्ये सगळे एकमेकांशी देऊन घेऊन, म्हणजे असं नाही की बाबा हे फक्त दादांचंच आहे तर मग त्यांनी त्यांचं बघून घ्यावं, मी माझे पेशंट्स बघून घेईन, असं नाही. एखादा जर ग्रुपवरती एखादा पेशंट आला किंवा त्याला अडचण असेल तर मग हे सगळं म्हणजे सगळेजण त्याच्यात इन्व्हॉल्व होऊन करणार. मग हे तुझं तू बघून घे, हा तुझा परिसर आहे, हे माझं मी बघून घे. वा, आमचे अवधूत राणे दादा आलेत. अवधूत दादा नमस्कार. बघा तुमच्याच विषयी मी सांगत होते. बघा, मी इतक्या वेळ, तुम्ही उशिरा जॉईन झालात, आम्ही कधीपासनं वाट बघतोय तुमची. असो, आणि 2 पेशंट्स होते, सिरियस होते बऱ्यापैकी, आणि ICU बेड मिळत नव्हते. आणि दादांनी मेसेज टाकले की ICU बेड पाहिजेत, हे पाहिजेत. पण तुम्हाला माहिती आहे मंडळी, तुम्हाला आठवत असेल की सिच्युएशन इतकी नंतर वाईट होत चालली होती की इच्छा असूनही मंडळी काम करू शकत नव्हती, किंवा इच्छा असूनही बेड उपलब्ध होऊ शकत नव्हते. पण तरीही कितीतरी वेळ, बहुतांशी वेळ असं झालं की बेड काहीबाही करून अवेलेबल केले गेले, उपलब्ध केले गेले. पण त्या 2 पेशंटमध्ये एक पेशंट मात्र शेवटी दुर्दैवाने दगावला. आणि असं होतं ना की दुःख झालं होतं, पण ते दुःख
व्यक्त करायला किंवा दुःख अनुभवायला सुद्धा वेळ नव्हता. इतपत ती म्हणजे जीव घशाशी आला होता. कारण नंतर शेवटी मला अजून आठवते की अवधूतदादांनी मेसेज टाकला की वन पेशंट हॅज डाईड अनफॉर्च्युनेटली, ही हॅज पास्ड अवे अँड प्लीज ट्राय फॉर अनदर पेशंट. आणि नंतर त्या दुसऱ्या पेशंटला सुदैवाने अगदी ह्याच्याने बेड मिळाला आणि तो ठणठणीत बरा होऊन गेला. असेही अनुभव आले. फार हे झालं होतं. त्याच्यानंतर डॉक्टर स्वप्नाशी इंटरव्ह्यू घेतला. त्याच्यात सगळ्यांचे प्रश्न आम्ही मागवले होते की तुम्हाला काय प्रश्न पडले आहेत, काय आहेत, आणि त्याचा खरंच खूप चांगला उपयोग झाला असं मला वाटतं. सुरुवात कशी झाली सांगू का? म्हणजे ज्योताई काय, दीपाताई, सगळ्यांनाच, की डॉक्टर स्वप्ना यांना पसायदान साहित्य मंचाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं आणि तिथे सगळे प्रश्न घेतले, त्यांना प्रश्न विचारले आणि त्यांनी त्या व्हॉईसमेलने उत्तरं दिली. पण त्याच्यानंतर मग एक अशी संकल्पना डोक्यात आली की मग आपण असं व्हिडिओ सेशनच का घेऊ नये, म्हणजे अजून प्रश्न येतील आणि लोकांनाही त्याचा लाभ घेता येईल. कारण हे प्रश्न जे ह्यांना पडलेले आहेत, काही सदस्यांना पडलेले आहेत, ते प्रश्न अनेकांना पडलेले असतील. आणि तीच नंतर अनुभूती आली की दुसरा सेशन झालं तेव्हा दुसऱ्या सेशनला मला जे प्रश्न पाठवले गेले त्याच्यापैकी कितीतरी प्रश्नांची उत्तरं पहिल्या सेशनमध्ये डॉक्टर स्वप्नाने दिली होती. म्हणून मग ज्यांनी ज्यांनी तसे प्रश्न पाठवले त्यांना मी आपल्या पहिल्या सेशनची लिंक पाठवली. त्यांना म्हटलं ही लिंक तुम्ही बघा, तुमच्या अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं याच्यात दिलेली आहेत. तर तसं ते केलं गेलं. आणि ह्याच्यामध्ये अजून एक सांगण्यासारखा मुद्दा म्हणजे बोकाळलेल्या अफवा. म्हणजे ह्या सगळ्या, म्हणजे कोरोना राहिला बाजूला, कोविड राहिला बाजूला. हो बरोबर, म्हणजे आता अवधूतदादांनी मेसेज टाकला की स्वप्ना पाटकर आणि प्रिया मोहन, आमच्या प्रिया मोहन पण त्याही NGO चालवतात. ताई, म्हणजे सगळ्यांनाच मला सांगायला आवडेल की PPE किट्स असू देत, मास्क असू देत, इतकं त्यांचं काम चालतं आणि इतकं सुंदर त्या काम करत असतात. अगदी छानपैकी त्या NGO चालवतात आणि ह्या आमच्या कोविडच्या ग्रुपमध्ये त्या आणि डॉक्टर स्वप्ना ह्या एक मोठ्या पिलर आहेत. म्हणजे आपण कदाचित पुढे त्यांचंही व्हिडिओ सेशन घेऊया, त्यांनाही मी विचारेन, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण असो, तर मी अफवांकडे येत होते. तर अफवा अशा झाल्या की विप्स, एक तुम्हालाही आलं असेल की विप्स फॅक्टरी, आपला विप्स ब्रेडमध्ये कोविड आला. फॅक्टरीमध्ये कोविड पेशंट आला आणि कोविड पेशंट आहे तर तो विप्स ब्रेड खाऊ नका, हे खाऊ नका, ते खाऊ नका. आणि तेव्हा असं होतं की म्हणजे हो, पेशंट बरा झाला की कामाचे समाधान मिळते. अगदी खरं आहे ज्योतिताई, की पेशंट बरा झाला की तेवढी समाधान मिळतं आणि पुढे अजून दुप्पट काम करायला स्फूर्ती मिळते, ऊर्जा मिळते, असं आहे. तर धन्यवाद राजेंद्र वाणी सर, धन्यवाद, थँक्यू. तर विप्स फॅक्टरी, आणि गंमत अशी मंडळी की ज्यांनी मला ही न्यूज पाठवली होती त्यांनी स्वतःनी ती वाचलीच नव्हती. आणि त्या लिंकमध्ये असं दिलं होतं की त्या विप्स फॅक्टरीमध्ये आलेलं आहे हे खोटं आहे, आणि त्यांनी त्या एव्हिडन्सची लिंक, त्या पुराव्याची लिंक खाली दिली होती. ती मी लिंक उघडली आणि त्यात पूर्वी आधी जी न्यूज आली होती ती मी आपले अन्न प्रशासन आणि अवधूत राणे यांना टॅग करून पाठवली. आणि नंतर त्यांच्याकडनं कन्फर्मेशन आलं की ही न्यूज फेक आहे, असं काहीही झालेलं नाही आहे. आणि तेव्हा तर आपल्याकडे अशी परिस्थितीच नव्हती, म्हणजे अजूनही नाही आहे, अन्नातून संक्रमण व्हायचं आपली स्टेज नव्हती. आणि हे मला माहिती होतं की अन्नातून संक्रमण हे झालेलं नाही आणि होत नाही. त्याच्यामुळे मी सरळ त्या व्यक्तीला सांगितलं. आणि तोपर्यंत दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या व्यक्तीने त्याच्या ब्रॉडकास्टमध्ये असलेल्या 100, 500, काय किती असतील, 1000 लोकांना ती न्यूज पाठवून दिली होती. म्हणजे तुम्हाला सांगू का, हे असं अफवा ज्या पसरतात ना, त्या अशा पसरतात. आणि अशा कित्येक अफवा होत्या. जेव्हा परवा मी हे पण आलं होतं, तुम्हाला एक WHOने तयार केलेला एक व्हिडिओ आला असेल की WHOने सांगितलं आहे हा कोविड अमुक नाही आहे, तमुक आहे, याच्यावर हे औषध आहे, ते औषध आहे, वगैरे वगैरे. पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये फार मोठं इंटरनॅशनल पॉलिटिक्स आहे, ते काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. आणि दुसरा मुद्दा असा की हे जे काय म्हणतात, हा जो व्हिडिओ आहे किंवा हे जे आहे ते फेक आहे, असं काहीही झालेलं नाही, असं काहीही केलेलं नाही आहे WHOने. तर प्लीज विश्वास ठेवू नका, असं एक काही नाही आहे. आणि असे बरेचसे अनुभव आहेत, त्याच्यामधले 2-4 तुमच्या समोर मांडले. दुसरा एक पुढे बोलू का काय करू? ज्योतिताई काय म्हणता तुम्ही? कारण बोलायला अजून बरंच काही आहे. काय म्हणता, बोलू का काय थांबू? काय आपलं उगाच लाईव्ह आलेलो आहे म्हणून, कारण आमच्या नाही. आणि काय माहिती आहे का, डॉक्टर मीता वशी म्हणून आमच्या ग्रुपमध्ये आहेत, WHOच्याच आहेत त्या, WHOच्या रिप्रेझेंटेटिव्ह मुंबईमधल्या.
तर त्यांच्याकडनं आम्ही पटकन ती हे हे करून घेतली, म्हणजे ती न्यूज कन्फर्म करून घेतली की बाबा मॅम ही खरं आहे की नाही आहे. त्यांनी सांगितलं असं काहीही झालेलं नाही आहे, ते फेक आहे. तर असं पण एक आहे, म्हणजे तो मुद्दा राहिला होता, तो मला आत्ता अवधूत दादांनी हे करून दिला. मी म्हटलं ना मंडळी की इतकी सगळी ग्रुपमध्ये ती लोकं आहेत आणि इतकं आहेत की मी किती म्हणजे हे फक्त 15% डेटा तुमच्यासमोर मांडलेला आहे असं आहे. तर दुसरा एक म्हणजे आमच्या बाजूच्याच एरियामध्ये, म्हणजे जो स्लम एरिया आहे तिथे 2-4 कोविड पॉझिटिव्ह निघाले आणि तो एरिया अजून डिसइन्फेक्टंट केला गेला नव्हता. तर डॉक्टर रामस्वामी आपले जे अपर महापालिका आयुक्त मनपाचे आहेत, तर त्यांना मी सांगून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं आणि तो एरिया डिसइन्फेक्टंट केला गेला. पोलीस पॅट्रोलिंग केलं जातं सकाळ संध्याकाळ आणि एकंदरीत चांगल्या गोष्टी म्हणजे तिथे घडल्या. त्याच्यामुळे एक मनाला, जसं मगाशी ज्योतिताई म्हणाले ना की एक मनाला समाधान मिळतं की काहीतरी चांगलं गोष्ट घडली की. त्याच्यानंतर अडकलेले पॅसेंजर्स आम्ही आणले, खूप आणले म्हणजे निदान सांगण्यासारखे, म्हणजे जपानला आमच्याच ग्रुपमध्ये प्रकाश कुलकर्णी सर जॉईन झालेले आहेत. वेलकम सर, गुड इव्हनिंग अँड थँक्यू फॉर वॉचिंग. आय एम हायली प्रिव्हिलेज्ड. थँक्यू सो मच. आम्ही इंटरनॅशनल म्हणजे देशोदेशी अडकलेल्या पॅसेंजर्सना आणलं. आमच्याच ग्रुपमध्ये एक बाई होत्या, त्यांच्या ओळखीची एक मुलगी जपानला अडकली होती आणि आमचे IAS अधिकारी अभय यावलकर, IAS अधिकारी संचालक आपत्ती व्यवस्थापन, ज्यांचं मी मगाशी नाव घेतलं, तर ते आणि अवधूत राणे या दोघांनी मिळून तो ईमेल तो टाकून तिकडच्या अथॉरिटीशी बोलून त्या लोकांशी सगळं चर्चा हितगुज सगळं करून त्या मुलीला आणलं. आता आमच्याकडे नंदिता भागवत जोशी आहेत, त्यांची मुलगी, त्यांच्या ओळखीची एक मुलगी आहे जी US ला अडकून पडलेली आहे. तर तिच्याबरोबरसुद्धा आम्ही तीच प्रोसिजर करणार आहोत आणि तो ईमेल पाठवून त्यांच्याबरोबर तिकडच्या अथॉरिटीशी बोलून ती पण आता 1-2-3 दिवसामध्ये तिकडनं टेक ऑफ होईल, इकडे इंडियामध्ये 2-4 दिवसात लँड होईल. तर इतकं छान समाधान मिळतं आहे. आणि म्हणून हा कुठला ना शासन सर्टिफाईड ग्रुप नाही आहे, हा स्वयंस्फूर्तीतून तयार झालेला ग्रुप आहे. टास्क फोर्सला सपोर्ट म्हणून तयार करण्यात आलेला, जरी प्रशासकीय अधिकारी आहे, जरी IAS अधिकारी, DCP, कोविड वॉरियर्स सगळे आहेत, पण तरी हा स्वयंस्फूर्तीतून तयार करण्यात आलेला ग्रुप आहे आणि तरीही तो इतकं चांगलं काम करतो आहे, इतकं छान यशस्वी काम करतो आहे. त्याच्याबद्दल खरंच, आणि माझ्याकडनं ते करवलं जातं आहे, थोडाफार खारीचा वाटा उचलला जातो आहे, याचं मला एक खूप समाधान आहे. त्याच्यानंतर आमचे गणेश शिंदे सर जे DCP आहेत, कालच मी त्यांच्याशी बोलले. म्हटलं सर आम्हाला एक व्हिडिओ सेशन द्याल का डॉक्टर स्वप्नासारखं. पण कसं आहे मंडळी, ते इंटेलिजन्स ब्युरोचे आहेत आणि दे आर नॉट सपोज टू स्पीक. तर त्यांना बोलायला हे नसतं. तर त्यांनी संबंधित एक उच्चायुक्तांचा, पोलीस अधीक्षकांचा मला नंबर दिला आणि त्यांनी सांगितलं की हे तुम्हाला सांगतील. तर जर ते झालं आपलं बोलणं आणि नंतर हा आपण व्हिडिओ जर अपलोड केला तर नक्कीच हे होईल की करोनाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थापन आपल्या मनामध्ये खूप शंका कुशंका असतात, खूप आडेवेढे असतात. मग ते हॉर्सेस माउथ म्हणतात ना, डायरेक्ट त्या माणसाकडनंच ऐकूया की काय आहे ते. आणि त्याच उद्दिष्टाने आम्ही डॉक्टर स्वप्नाचा पण व्हिडिओ तसाच घेतला होता की मग मी कोणाला तरी सांगणार, मग ती अमक्याला सांगणार, ती तमक्याला. माउथ टू माउथ पब्लिसिटी करण्यापेक्षा लेट इट कम फ्रॉम हॉर्सेस माउथ असं म्हणतो आपण, ते खरं आहे असं मला वाटतं. गणेश शिंदे सरांबद्दल माझे 2-3 अनुभव आहेत. एक तर गणेश शिंदे सर DCP जे आहेत, अत्यंत डाऊन टू अर्थ माणूस आहे आणि अत्यंत तत्पर सेवेला. म्हणजे त्यांना तुम्ही 11, 12, 1, 2 रात्रीचे हो, कोणाला काही शंका असेल तर हो अवधूत दादा ते विचारलं आहे, अजून काही शंका आलेल्या नाही आहेत. तर कुठल्या शंका आल्या तर मी घेतेच, ते सांगितलेलं आहे, आपण प्रश्न घेतो आहे आपण. तर गणेश शिंदे सरांशी माझा इतका चांगला म्हणजे अनुभव आला. माझ्या स्वतःच्या बाबतीत एक घडलेला किस्सा सांगते तुम्हाला. आता सध्या म्हणजे ह्या कोरोनाच्या काळात एक गमतीचा भाग म्हणजे खरं तर गमतीचा भाग नाही, पण सांगायचा उद्देश असा की काही समाजकंटकांनी ऑनलाईन पैसे उकळण्याचे धंदे चालू केले होते. बरेचसे स्कॅम्स त्यांनी ऑनलाईन चालू केले होते. तुमचा OTP चोरायचा, कधी तुमचं ATM कार्ड स्कॅन करायचं, कधी अजून काय करायचं, तर कधी अजून काही. तर एक दिवस काय झालं, मला एक फोन आला आणि
मला एक दिवस फोन आला आणि त्याच्यात मला सांगितलं गेलं की मॅडम तुमचं ATM कार्ड ब्लॉक झालं आहे. तर मी त्याला विचारलं आणि हे सगळं मी आधी थोडीशी सतर्क होते या बाबतीत, ऐकू आलं होतं कानावर. तर मी त्याला म्हटलं माझ्या कुठल्या बँकेचा अकाउंट ब्लॉक झाला आहे. तर तिथे तो माणूस पकडला गेला, त्याला काही सांगता आलं नाही कुठल्या बँकेचं कार्ड ब्लॉक झालं आहे. नहीं नहीं, आपका कार्ड ब्लॉक हो चुका है, आपका कार्ड ब्लॉक हो चुका है, आप ऐसा कीजिए वैसा कीजिए, आप ये कॉपी भेजिए वो कॉपी भेजिए. मग मिस्टरांकडे दिला मी फोन आणि तो कॉल रेकॉर्डवरती टाकला आणि त्याने बराच प्रयत्न केला माझे अकाउंट डिटेल्स विचारायचा, मग ते अकाउंट हॅक करायचा वगैरे, पण काही डिटेल्स न मिळाल्यामुळे ते काही होऊ शकलं नाही. एक क्वेरी आली आपल्याकडे, ज्योतिताईंचीच आहे. कोरोना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची? हो, ते नक्की सांगते ताई. एक छोटासा हा किस्सा होऊ दे मग सांगते. आणि मग मी गणेश शिंदे सरांशी बोलले. तो कॉल मी रेकॉर्ड केला त्या माणसाचा, तो जो फेक कॉल होता, फ्रॉड कॉल होता. गणेश शिंदे सरांना म्हटलं सर असं असं आहे आणि मला हा फोन आलेला आहे. तर सरांना सर म्हणाले, एक 2 वाक्य ऐकल्यानंतरच सर म्हणाले की मॅडम तुम्हाला आलेला फोन फेक आहे. सुजाता राऊत ताई आलेल्या आहेत. सुजाता ताई नमस्कार, वेलकम, थँक्यू फॉर वॉचिंग. गणेश शिंदे सर म्हणाले की ताई मॅडम तुम्हाला आलेला फोन फेक आहे, फ्रॉड आहे, बिलकुल लक्ष देऊ नका. आणि त्यांनी मला माझ्याच एरियामधल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा नंबर दिला, डायरेक्ट त्यांचं नाव दिलं आणि मला बोलायला सांगितलं त्यांच्याशी. म्हणजे खरं मंडळी हे सांगायचा उद्देश असा की आपण पोलिसांशी बोलताना किती आडेवेडे घेतो, मनामध्ये किंतु परंतु असतं. आपण असंच धरून चालतो की पोलिसांकडनं काही सहकार्य वगैरे मिळणार नाही, हे फक्त ऑन पेपर आहे. पण खरं तसं नसतं. ग्राउंड लेवलवरती काम करताना कसं, आणि आता ह्या कोरोनाच्या काळात तर आपल्या खरं अशा शंकांना किंवा संशयाला जागा ठेवू नये, खरंच म्हणजे सांगायचं झालं तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मला महिला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे डायव्हर्ट केलं. त्यांनी ताबडतोब फोनवरनंच माझी कंप्लेंट नोंदवून घेतली, माझी कंप्लेंट लॉन्च केली, तो नंबर ट्रेस केला आणि पुढे काय त्यांची ती कारवाई करायची आहे ती केली. त्याच्यानंतर मी एक म्हणतात ना, एक शब्दसुमनांनी नाही पण एक ग्रॅटिट्यूड म्हणून एक माझी ऑडिओ क्लिप तयार केली, ज्याच्यामध्ये मी हा प्रसंग सांगितला, पोलिसांकडनं मिळालेलं मला सहकार्य सांगितलं आणि तो जी ऑडिओ क्लिप आहे ती व्हायरल केली की शिकस्तीने त्या लोकांपर्यंत जाऊ दे आणि कळू दे आणि सतर्क राहतील लोकंसुद्धा. आणि ती झाली, म्हणजे व्हायरल झाली. आणि त्याच्यानंतर मला एक 2-4 मैत्रिणींचे किंवा कितीतरी लोकांचे फोन आले जे असे गणले गेले होते, 50,000 ते 5 लाखापर्यंत गणले गेले होते. तर हे एक माझ्या हातनं चांगलं काम झालं आणि खूप मनातून समाधान मिळालं. आणि आमचे हे जे आता अवधूतदादांनी ही आठवण करून दिली, चैत्राली जोगळेकर इथे जॉईन झाली आहे. चैत्राली वेलकम, थँक्यू आलीस, खूप बरं वाटलं. अशी कवी मनाची सगळी मंडळी आलेली आहे तिकडे. वा वा वा, मला आपलीच माणसं आल्यासारखी वाटत आहे सगळी. छान छान, थँक्यू. म्हणजे काय सांगू तुम्हाला मंडळी की 3-3 वाजेपर्यंत अवधूत दादा, कधी कधी मी पण, म्हणजे आम्ही सगळे जागे असायचो 3 वाजेपर्यंत, पहाटे 4 वाजेपर्यंत. पेशंटला बेड मिळाला की नाही, पेशंट मग ह्या हॉस्पिटलमध्ये गेला का, त्या हॉस्पिटलमध्ये गेला का, म्हणजे पहाटे 4 काय, पहाटे 3 काय, आणि मग बेड मिळाला की डॉक्टर रामस्वामी आमचे मनपाचे, अवधूत दादा काय, मी असेन तर आम्ही असे शांत झोपायचो की हा बाबा आता पेशंटला बेड मिळालेला आहे, आता आम्ही छानपैकी झोपू शकतो, निवांत झोप लागू शकते, असं होतं. म्हणजे इतके प्रसंग आलेले आहेत, इतकं हे आलेलं आहे की आणि मी त्याला, म्हणजे हे सगळं जे घडतं ग्रुपवरती किंवा हे जे सगळं होतं, भले मी म्हटलं ना की आमची एखादी केस असू दे किंवा नसू दे, पण एक केस आली, एक पेशंट आला, तर त्याच्यात सगळे इन्क्लूड होतात, सगळे इन्व्हॉल्व होतात आणि ती इट बिलॉंग्स टू ऑल, सगळ्यांचीच ती होऊन जाते. आणि मी इतकं ते जवळनं पाहिलेलं आहे. पोलिसांची धावपळ, डॉक्टरांची धावपळ असू दे, पोलिसांची धडपड असू दे, भयंकर, म्हणजे भयंकर आहे. आणि म्हणून ना सांगू का तुम्हाला गंमत, की माझे मित्रमैत्रिणी जेव्हा माझ्याशी प्रशासनावरनं वाद घालतात ना की काय केलं आहे सरकारने, अमुक काय केलं आहे, तमुक काय केलं आहे, इथे राजकीय मुद्दा काही नाही आहे, मी काय कुठली पॉलिटिकल आयडिओलॉजी मांडत नाही, पण खरंच जे झालेलं आहे ना ते म्हणजे जे त्यांनी केलेलं आहे, 130 करोड जनतेच्या या देशात इतकं सगळं करणं हे खाऊ नाही आहे. तर तेवढा त्याला थोडा सॅल्यूट तो बनता आहे असं मला म्हणायला हरकत नाही. म्हणजे इतकं ते हार्डवर्क वगैरे करतात. आता मी ज्योतिताईंच्या उर्वी पंडित इथे आलेले आहेत. हॅलो, वेलकम. असं सुजाता ताई म्हणतात खूप मोठं काम करताय. अरे करताय काय ताई, आणि मोठं बिठं काय. लीलावती हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघत असाल, लीलावती हॉस्पिटलमध्ये पेशंट्सना खाली म्हणजे अंडरग्राऊंड म्हणजे बेसमेंटला बेड टाकावे लागले.
बेड मिळाला नाही म्हणून. इतपत म्हणजे परिस्थिती आली. मानसी नेवगी आलेल्या आहेत. हॅलो मानसी, कशा आहात तुम्ही? बरं, मी आता पहिल्या क्वेरीकडे येते. आपल्या क्वेरीला आपण पहिलं क्वेरी की करोनामध्ये काय काय काळजी घ्यायची आणि काय करायचं आणि काय टाळायचं. तर पहिली गोष्ट, भीती टाळायची आणि सकारात्मकता पाळायची. सगळ्यात महत्त्वाचं काय पथ्यपाणी, तर पहिलं हे की भीती टाळा, अफवा टाळा आणि सकारात्मकता पाळा. आता आलं पथ्यपाणीकडे. पहिला मुद्दा की थंड खाऊ नका, पिऊ नका. सर्दी होईल असं काहीही वागू नका. सर्दी होईल असं काही घेऊ नका. म्हणजे जे जास्त सर्दीला प्रोन आहेत असं काही करू नका. बाहेर जाऊन तुम्ही याल तेव्हा बाहेर जाऊन आल्यानंतर ते कपडे डेटॉलच्या पाण्यात शक्यतो धुवायला टाका. घरामध्ये आल्यावर घरात इथे तिथे कुठेही हात न लावता सरळ बाथरूममध्ये शिरा आणि जमल्यास आंघोळ, नाहीतर हात पाय स्वच्छ धुवून कपडे असलेल्या अंगावरचे कपडे बाजूला टाकून गरम पाण्यात डेटॉलच्या पाण्यात धुवून स्वच्छ कपडे घालून बाहेर या. भाजी किराणा माल वगैरे आणलंत तर थोड्या वेळ बाहेर असू दे, उन्हात असू दे किंवा बाजूला असू दे, एक जागा करून ठेवा. ताबडतोब ती कंटेनरमध्ये किंवा फ्रीजमध्ये टाकायची घाई करू नका. एक साधारण 4-5 तास असू दे, कारण कोरोना हा विषाणू कुठल्या सरफेसवर किती वेळ राहतो याच्या लिंकसुद्धा आपल्या गुगलवरती आणि इतर माध्यमांवरती उपलब्ध आहेत, तर त्या तुम्ही बघा. पण त्या बघितल्या नाहीत तरी मी हे सांगेन की बाहेरून आणलेल्या भाज्या, फळं, किराणा माल, बिस्किटं, फरसाण इत्यादी पॅकेट्स आधी थोड्याशा घरात एका कोपऱ्यात कोणाचा हात लागणार नाही त्या पिशवीला आणि पिशवीतल्या सामानाला अशा ठिकाणी त्या ठेवून द्या. इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण ते आयुष मंत्रालयाचं हे म्हटलं होतं की आर्सेनिक 30 इम्युनिटी बूस्टर आहे, ते घेतलं तरी चालतं. पण त्याच्याबरोबर नॅचरल उपाय जर करायचे असतील तर दूध हळद हा चांगला प्रकार आहे. आता कामाला मंडळींनी सुरू केलेलं आहे, तर गार्गल करा, गुळण्या करा गरम पाण्याच्या बेटोडीन घालून किंवा रोज स्टीम घ्या, जेणेकरून सर्दी तुमच्या जवळपास शिरणार नाही, जवळपास फिरकणार नाही. असं काहीतरी आपण करू शकतो. तर ही करोनाच्या काळात घ्यायची काळजी. आणि कोणाला पेशंटला जर हेल्प हवी असेल, कुठलंही काय म्हणतात कुठलाही मुद्दा किंवा काही विचारायचं असेल तर मग माझ्याशी संपर्क केला तरी चालेल. की कुठल्याही असं नाही की फक्त कांदिवली बोरिवली परिसरामध्ये, पण कुठल्याही परिसरामध्ये तुम्हाला ICU बेड हवा असेल किंवा बेड हवा असेल, टेस्ट करण्यात अडचणी येत असेल. आता टेस्ट काय झालं आहे ना की आपण असं म्हणतो आहे की टेस्ट करत नाही आहेत वगैरे, असं नाही आहे. आता काय आहे की डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय टेस्ट करत नाही आहेत कुठल्याच डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये. BMC किंवा आपल्या मनपाने थोड्या थांबवल्या आहेत, कारण डायग्नॉस्टिक सेंटर त्या टेस्ट करतायत आणि म्हणजे तर त्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय तुम्हाला ते होऊ शकत नाही. कारण कसं झालं की आधी काय म्हणतात समजा जर आधी म्हणजे नवीन जेव्हा ही स्टेज सुरू झाली, नवीन हा टप्पा जेव्हा सुरू झाला, तेव्हा लोक उठ की सूट टेस्ट करायला लागले की मला थोडीशी शिंक आली, मला थोडासा खोकला वाटला, मला असं वाटलं की मला काहीतरी लक्षणं आहेत, म्हणून त्यांनी टेस्ट करायला सुरुवात केली. आणि मग किती म्हणजे प्रशासनावर तरी किती भार द्यायचा आपण, किती यंत्रणेवर भार द्यायचा. म्हणून शेवटी असा त्यांनी एक नियम केला की डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय डॉक्टरांना जर योग्य वाटलं आणि गरजेचं वाटलं तरच ते प्रिस्क्रिप्शन लिहून देतील आणि त्यांनी ती टेस्ट करून घ्यावी, असं आहे एकूण. आणि समजा डॉक्टरांना जर नाही वाटलं तर ते नाही करून देणार, म्हणजे जर प्रिस्क्रिप्शन नाही देणार आणि त्या टेस्टची गरज नाही असं आपण समजूया. असं आहे एकंदरीत. आणि काही असेल तर आरोग्य सेतू ॲप हा तुम्ही डाउनलोड करू शकता. आरोग्य सेतू ॲप हा फार उपयोगी ॲप आहे. त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे, त्याच्यामध्ये सगळे नंबर्स आहेत. तर आरोग्य सेतू ॲप हा सगळं एक सध्याच्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा ॲप आहे असं मला वाटतं, की तो नक्की तुम्ही डाउनलोड करा. आणि सगळ्या गव्हर्मेंट ऑर्डर्स ज्या आहेत त्या माझ्यापाशी आहेत, भले प्रेस माझ्यापाशी आहेत, म्हणजे मी तुम्हाला फॉरवर्ड करू शकते तुम्हाला वाटल्यास. प्रेस नोट्स आहेत, मेडिकल रिपोर्ट्स आहेत, बाकीच्या काही गोष्टी आहेत. तर
एखाद्या गोष्टीची, एखाद्या बातमीची समजा तुम्हाला विश्वासार्हता तपासायची असेल, एखाद्या न्यूजची ऑथेंटिसिटी करायची असेल, तर मी नक्की तुम्हाला त्यामध्ये मदत करेन. आणि आता हो, टेस्टचे चार्जेसही कमी झालेले आहेत. परवा राजेश टोपे सरांनी सांगितलं, आरोग्यमंत्र्यांनी, की हाफ याच्यावर आपण अर्ध्या याच्यावर आलेलो आहोत. तर मंडळी, खरंच एक हा सगळा गोतावळा बघून किंवा ही सगळी परिस्थिती बघून कधी कधी काय होतं, कवी मन ना गप्प राहत नाही, व्यक्त व्हावंसं वाटतं. नुसतं झोप न होऊन वगैरे असं चालत नाही. आणि मला असं वाटतं, धन्यवाद नेरुरकर ताई, धन्यवाद. आणि हो, फेक ॲप डाउनलोड करू नका. जसं आता अवधूत दादा सांगतायत की फेक ॲप जे आहेत ते प्लीज डाउनलोड करू नका. जे ऑथेंटिक ॲप आहेत तेच डाउनलोड करा. बाकी कुठलेही करू नका. बाकी कुठलेही यूट्यूबवरती व्हिडिओज बघू नका. कोणी काय काय अपलोड केलेलं आहे, काही गरज नाही आहे. आपल्याकडे सगळी ऑथेंटिक माहिती आहे. तुम्हाला काही विचारावंसं वाटलं तर बिनदिक्कत विचारा, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. कम्युनिटी स्प्रेडने बरेच रुग्ण वाढतील, त्यासाठी तुमचं कार्य खूपच मदतीचं आहे. हो, खरं आहे मानसीताई, तुम्हाला सांगू का, पण अजून आपण जे आज मीडियाने सांगितलेलं आहे किंवा हो, आणि दुसरा मुद्दा म्हणजे मीडियाकडे सुद्धा जास्त लक्ष देऊ नका, जास्त मनावर घेऊ नका. आपण काय मीडियावरती फार 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 अवलंबून आहोत, तर तसं नको. हे आपल्याकडे कम्युनिटी स्प्रेड नाही आहे, आणि ते काय जे वैज्ञानिक म्हणतायत म्हणा किंवा ते येईल तेव्हा येईल. आता सध्या आपण इतकं अवलंबून राहता कामा नये, इतकं विश्वास हे करता कामा नये. हां, ॲलर्ट राहूया, सतर्क राहूया, पण हे जे मीडिया हाईप वगैरे असेल ना, ते कसं करू नये. गर्दीत जायचं असेल तर काय काळजी घ्यावी? आता तेच बरं झालं, खूप चांगला प्रश्न विचारला ज्योतिताई तुम्ही, की गर्दीत जायचं असेल. आता फॉर एक्झाम्पल समजा तुमचे ऑफिसेस सुरू झालेले आहेत, तुम्हाला रोज जावं लागतं, तर मी तर पहिला मुद्दा तुम्हाला असं सांगेन की स्वतःचं जर तुमचं वाहन असेल तर फार उत्तम. पब्लिक ट्रान्सपोर्ट जो आता थोडाफार प्रमाणात सुरू झाला आहे, तो टाळता आला तर बरा पडेल. जर स्वतःचं वाहन नसेल आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट घेणं अनिवार्य असेल, अपरिहार्य असेल, तर मास्क, ग्लव्स आणि सोशल डिस्टन्सिंग हे पाळायचं. ऑफिसमध्ये सुद्धा तेच पाळायचं. एक डिसइन्फेक्टंट स्प्रे असतो, तो आपल्यापाशी ठेवा. सगळ्या मेडिकल स्टोर्समध्ये तो उपलब्ध आहे. सॅनिटायझर एक मोठ्यापैकी आपल्यापाशी ठेवा, जेणेकरून तुम्ही जेवणाचा डबा उघडाल तेव्हा आधी स्वतःचे हात सॅनिटाईज करा आणि तेच हात त्या डब्याला चोळा, म्हणजे तो डबासुद्धा सॅनिटाईज होईल. डिसइन्फेक्टंट स्प्रे असेल तर तो डिसइन्फेक्टंट स्प्रे त्याच्यावर तुमच्या बॅगेवरती मारा. ही झाली इकडनं जातानाची आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतरची काळजी. घरी आल्यानंतरसुद्धा जसं मी म्हटलं की जो ऑफिसला जाणारा माणूस आहे त्याने घरी आल्यानंतर शक्यतो कोणालाही हात लावू नये. म्हणजे आता अगदी माझंच उदाहरण द्यायचं झालं तर माझे मिस्टर एका प्रायव्हेट एअरलाईनमध्ये आहेत आणि त्यांनी एअरपोर्टवरती जायला सुरुवात केली, आणि ते जेव्हा घरी येतात तेव्हा मी काय करते, त्यांना घरी येण्याच्या अगोदर उंबरठ्यातच एक अशी पिशवी घेऊन उभी राहते. त्या पिशवीमध्ये ते त्यांचं वॉलेट, त्यांचं ID कार्ड, त्यांचा मोबाईल, त्यांचं पेन हे सगळे त्या पिशवीत टाकतात. ती पिशवी कोणीही शिवणार नाही अशा ठिकाणी नेऊन ठेवून द्यायची. त्याला डिसइन्फेक्टंट स्प्रे मारायचा. त्याच्यानंतर त्यांच्याकडे जी बॅग असते ज्याच्यामध्ये ऑफिसचे पेपर्स आणि डबा, वॉटर बॉटल वगैरे हे सगळं असतं. आता तर असं आहे की 12 तासांची ड्युटी त्यांना असल्यामुळे आणि एअरपोर्ट रेस्टॉरंट सगळे बंद असल्यामुळे बाहेर खाऊ शकत नाही, आणि जरी चालू असते तरी बाहेर खाणं तितकंसं ॲडवायझेबल नाही. त्याच्यामुळे ते चहा, नाश्ता, जेवण, हे सगळं घेऊन जातात. आणि मग ते जेव्हा आणतात तेव्हा त्यांनाच सांगायचं, त्यांच्या हातून ते टबमध्ये काढून ठेवा, ते डिसइन्फेक्टंट करा, त्याला स्प्रे मारा आणि मग तो टब बाजूला नेऊन ठेवा. आणि मग सगळी भांडी घासून झाल्यावर मग मी त्यांच्या त्या भांड्यांवरती आधी गरम पाणी ओतते. गरम पाणी ओतल्यानंतर त्यांचा तो डबा धुवायचा, तो वायर मेश जो आहे तोही मी वेगळा ठेवलेला आहे, आणि नंतर ती धुवून स्वच्छ बाजूला ठेवून द्यायची. अशी काळजी तुम्ही घेऊ शकता. आणि कधीही बाहेरच्या चपला प्लीज आत आणू नका. बाहेरच्या चपला बाहेरच काढा. तुम्ही जेव्हा बाहेरून येता तेव्हा तुमचे सॉक्स तुम्ही काही बुटात ठेवणार नाही. सॉक्स हातात काढून सरळ तुमचे जे कपडे तुम्ही डेटॉलमध्ये भिजवता त्या डेटॉलमध्येच तुमचे सॉक्स, रुमाल, शर्ट, पॅन्ट वगैरे हे सगळं त्या एकाच ह्याच्यामध्ये तुम्ही भिजवू शकता.
शक्यतो बाहेरची पादत्राणं आता सध्या घरी आणू नका. आणि घरात तुम्ही चपला वापरत असाल तर त्या घालून समोरही जाऊ नका. म्हणजे घराच्या बाहेर उंबरठ्या बाहेरही जाऊ नका. म्हणजे तुम्ही समजा शेजाऱ्यांकडे काहीतरी बघायला गेलात किंवा काही कचऱ्याचा डबा बाहेर ठेवायला गेलात तर घरातली पादत्राणं बाहेर घालून जाऊ नका. बाहेर पाय टाकू नका शक्यतो. असं आहे. कामवाली बाई किंवा स्वयंपाक करण्यासाठी बाई कधी बोलवावी? खरं तर ना आता सांगू का, खरं तर आता पुढे 1-2-4 महिने बोलवायचीच नाही आहे. पण म्हणजे अगदी माझं वैयक्तिक मत विचाराल तर ते बोलवू नये पुढचे कमीत कमी 2-1 महिने. तुमची बाई कुठल्या एरियात आहे, तिथे कंटेनमेंट एरिया आहे का, ती अजून किती ठिकाणी कामं करते वगैरे वगैरे मुद्दे लक्षात घेतले तरीसुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो तुमच्या सोसायटीवरती डिपेंड आहे की तुमच्या सोसायटीचा रूल काय आहे, तुमचा कमिटी रूल काय आहे. आणि काही सोसायट्यांनी असं झालेलं आहे की काही सोसायट्यांनी त्यांच्या मेंबर्सवरती सोडून दिलं आहे की तुम्हाला बोलवायचं असेल तर बोलवा. पण नाही म्हणजे काही लोकांनी जरी बोलवलं तरी तुम्ही तुमच्या रिस्कवरती तिला बोलवू शकता. पण मला असं म्हणायचं आहे की शक्यतो बोलवूच नका. आता सध्या ही वेळ नाही की जेव्हा कामवाली बाई किंवा म्हणजे हे मेड सर्वंट तुम्ही बोलवाल असं. हां, म्हणजे ज्या तुमच्या 24/7 तुमच्या घरात राहणाऱ्या बायका आहेत, म्हणजे जसं आता अवधूत दादा म्हणतात की त्या तिथेच राहतात. तर पण त्यांचीसुद्धा ना म्हणजे कसं आहे माहिती आहे का, त्यांची पण जरा मेडिकल चाचणी किंवा एकदा दाखवून घ्यावं. कारण एकदा 1-2 ठिकाणी असंही झालं आहे की ज्या घरी राहणाऱ्या मेड्स आहेत त्यांना पॉझिटिव्ह आला, त्याच्यामुळे बाकीच्या मालकांना क्वारंटाईन व्हावं लागलं 14 दिवस असं आहे. तर 24/7 जरी ज्या बायका आहेत कायमच्या ज्या घरात राहणाऱ्या आहेत किंवा जे सर्वंट कायमचे घरी राहतात तर त्यांच्या बाबतीतसुद्धा ही काळजी घ्यायला हरकत नाही. म्हणजे हे आधी करून बघावं की मेडिकली त्या फिट आहेत ना, काही सर्दी खोकला नाही ना, काही ताप नाही ना वगैरे वगैरे शक्यतो असं आहे. Want to ask about slum area. How to prevent ourselves in this area where are common toilets? खरं तर ना मानसीताई, हे कॉमन टॉयलेट्स असणं हे खूप कठीण आहे. म्हणजे हे करणं म्हणजे हायजीन मेंटेन करणं खूप कठीण आहे, पण अशक्य नाही आहे. तिथेसुद्धा पब्लिक टॉयलेट्समध्ये सुद्धा आजकाल BMCने खूप स्वच्छता ठेवलेली आहे. वेळोवेळी तो एरिया डिसइन्फेक्टंट केला जातो, सॅनिटाईज केला जातो. तिथे लोकांच्या टेस्ट वगैरे चाललेल्या आहेत. आणि शक्यतो आपल्या हातात जेवढी काळजी आहे तेवढी घ्यावी. आपण जनरली हात पाय धुणं हे सगळं आपण करतोच आहोत, तर तेच घ्यावं. मास्क वापरावा नेहमी. आता मास्क फॉरेवर पब्लिक टॉयलेट्स वापरत असाल किंवा जर कोणी वापरत असेल तर मास्क घालायलाच हवा असा. हो बरोबर आहे. तुम्ही अरे वा छान, तुम्ही पण एक खूप चांगलं काम करताय की स्लम एरियातल्या मुलांना तुम्ही टीचर आहात. तर बेसिकली आधी आपण स्वतः सॅनिटाईज व्हावं आणि मग त्यांना सॅनिटाईज करावं. मास्क वापरायला सांगावा. आल्यानंतर सगळी स्वच्छता करायला ठेवायला सांगावी. तेवढं करू शकतो आपण. हो खरं आहे. म्हणजे तुम्हाला काळजी वाटणं स्वाभाविक आहे. पण पण आधी तुम्ही तुमची काळजी घ्या आणि मग इतरांची काळजी घ्या असं आहे. म्हणजे आधी आपण स्वतः कोविड वॉरियर म्हणून आपण स्वतः आधी सक्षम राहायला पाहिजे आणि मग इतरांची काळजी घेतली पाहिजे असं आहे खरं. आणि आता कसं आपण हळूहळू पीकला जातो आहे ना, पीक गाठतो आहे जून जुलै वगैरे. त्याच्यामुळे आधी आपण आपली काळजी घेतलेली बरी पडेल. हो तुमचे विद्यार्थी बरेच आहेत मला माहिती आहे. खरं तर तुम्ही हे काम चांगलं करताय, पण सध्या काय आहे ऑनलाईन आता त्यांना तेवढं ॲक्सेस नसेल इंटरनेटचं वगैरे. बिलो पॉवर्टी लाईन जे आहेत ते. पण तुम्हाला वाटल्यास तुम्ही एक व्हिडिओ अपलोड करा किंवा जे काही असेल. शक्यतो तिथे जाणं टाळा, तिथे शक्यतो जाऊ नका. आणि मंडळी मगाशी एका मुद्द्यावर येता राहिले, ते म्हणजे एक कविता तुमच्यासमोर थोडी सादर करायची होती. मला असं वाटतं हे एक मानसिक म्हणजे ही जी माझी मानसिक स्थिती आहे या कवितेमध्ये रेखाटलेली, ती बहुतेक सगळ्याच लोकांची किंवा सगळ्याच व्यक्तींची तशी झालेली आहे कोविडमुळे किंवा ह्या आताच्या सध्याच्या पॅन्डेमिकमुळे आपल्या
वर जे संकट आलेलं आहे, एक छोटीशी कविता आहे डिसइन्फेक्टंट म्हणून, ती तुमच्या पुढे सादर करते. कवितेचं शीर्षक आहे डिसइन्फेक्टंट. कुठे मिळेल एखादा महारेरा रेजिस्टर्ड मनाचा शांत कोपरा? कुठे मिळेल एखादा महारेरा रेजिस्टर्ड मनाचा शांत कोपरा, विचारांची पथारी पसरायला? अस्वस्थतेच्या काहिलीला कुठे बसवून मिळेल 5 स्टार इन्व्हर्टर AC? तितकाच गारवा वर्तमानाचा. कुठल्या वॉर्डमध्ये होतील भीतीचे भुंगे सॅनिटाईज? कुठल्या वॉर्डमध्ये होतील भीतीचे भुंगे सॅनिटाईज? कुठल्या औषधात ही गढूळ संध्याकाळ घालून प्यायली की गोड लागेल? कुठल्या औषधात ही गढूळ संध्याकाळ घालून प्यायली की गोड लागेल? विवंचना, काळजी इत्यादींसाठीचे मास्क कोणत्या मेडिकलमध्ये मिळतील मला? विवंचना, काळजी इत्यादींसाठीचे मास्क कोणत्या मेडिकलमध्ये मिळतील मला? माझं हे हल्ली असंच होतं आहे. माझं हे हल्ली असंच होतं आहे. कळत नाही नक्की काय डिसइन्फेक्टंट करायचं आहे. शहर, संध्याकाळ की कवितेची वही? शहर, संध्याकाळ की कवितेची वही? तर मंडळी, हे डिसइन्फेक्टंट कविता आवडली की नाही नक्की सांगा. आणि मला असं वाटतं की अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा, आणि नसतील तर किंवा हे सेशन असं आवडलं तर मला असं वाटतं आधी एकाच वेळेस इतकं खूप बोलण्यापेक्षा आपण अजून एक सेशन हवं तर घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण अजून थोड्याशा गप्पा मारू शकतो. काय वाटतं तुम्हाला? धन्यवाद अनुताई, तुझी प्रतिक्रिया मिळाली. मला तर खरं ना मंडळी सांगू का की मला असं वाटतं ज्ञानेश आलेला आहे. हाय ज्ञानेश भालेकर, थँक्स फॉर वॉचिंग. मला हे खरं तर लाईव्ह वगैरेचं गणित ना काही फारसं येत नव्हतं. ते ज्योताईंनी माझ्याकडनं करून घेतलं, आणि धन्यवाद. ह्या निमित्ताने म्हणजे मी जेव्हा तुम्हाला आधी म्हटलं की मला बरेच दिवसापासून तुमच्याकडे यायचंच होतं, तुमच्याशी बोलायला यायचं होतं, आणि आज माध्यम ठरलं ते चक्क JK मीडिया. त्याच्यामुळे फार मला बरं वाटतं आहे की JK मीडियाच्या माध्यमाने मी तुमच्यापर्यंत पोचले. मला ह्या गप्पा तुमच्याशी कितीतरी दिवस मारायच्या होत्या, कारण काय झालं की बरेचसे गैरसमज होऊ शकतात की मी व्हॉट्सअपच्या कुठल्याही पोस्टना प्रतिसाद दिला नाही, इतके दिवस देऊ शकत नव्हते. फेसबुकवरती किंवा अदरवाईज इंस्टाग्राम किंवा अदरवाईज कुठल्या तरी सोशल मीडियावरती सुद्धा मी फारशी सक्रिय नव्हते. वेळ नव्हता, कधीही अचानक फोन यायचे आणि माहितीसाठी किंवा कुठल्या तरी ह्याच्यासाठी म्हणजे तत्पर राहावं लागायचं, आणि त्याच्यामुळे मला हे तुम्हाला कधीपासून सांगायचंच होतं. त्यानिमित्ताने हेही एक सांगते की JK मीडिया आणि ज्योती फाउंडेशन या 2 संस्थांविषयी जर तुम्हाला माहिती नसेल, त्यांच्या कार्याविषयी जर माहिती नसेल तर प्लीज 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 ती करून घ्या, कारण या दोन्ही संस्था अत्यंत चांगलं काम करत आहेत. म्हणजे आता हेच बघा ना की समाजामध्ये ज्या व्यक्ती खूप चांगलं काम करत आहेत त्या व्यक्तींचं काम त्या समाजापर्यंत पोचवण्याचं कार्य तो वसा ज्योतिताईंनी घेतलेला आहे आणि या 2 संस्थांनी घेतलेला आहे. मला दुर्दैवाने असं म्हणता येईल की फार उशिरा कळलं, फार उशिरा परिचय झाला, पण तरी झाला हे तितकंच चांगलं झालं, हे माझं भाग्य आहे. असं आहे. तर ज्योतिताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि तुमच्या ह्या कार्यालासुद्धा सलाम आहे माझा. आणि धन्यवाद ताई, धन्यवाद मानसी नेवगी, निलिमा ताई, अवधूत दादा, पोएम इज टचिंग, थँक्यू. आणि मला असं वाटतं मंडळी की आता आपण अनलॉकच्या टप्प्यात जाता जाता एक शेवटचा मुद्दा सांगते की अनलॉकच्या टप्प्यात आलेलो आहोत. एक मेसेज इथे द्यायला आवडेल की अनलॉक झालेलं आहे ते अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनलॉक झालेलं आहे. कोरोनाला अनलॉक करायचं नाही, कोरोनाला लॉकच करायचं आहे. कोरोनाला जर आपण अनलॉक केलं तर फार भयंकर परिस्थिती ओढवेल आपल्यावर. कोरोनाला अनलाईक करा,
अनलॉक करू नका. त्याच्यामुळे अनलॉक जरी झालो असू तरी जे ऑफिसला जाण्यासाठी लोकं आहेत, म्हणजे जे ऑफिसला जाणारी लोकं आहेत त्यांनी जावं, कारण त्यांना काही पर्याय नाही. पण अदरवाईज लोकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नका. घरातच राहा, सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि प्लीज अफवांपासून दूर राहा. हे मला अगदी वारंवार सांगावंसं वाटतं. ह्या काळामध्ये मगाशी एका फ्लोमध्ये मी तुम्हाला सांगायची विसरले की माझ्या कित्येक मैत्रिणी बऱ्याच डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. भयंकर त्यांना एक निराशा आली होती स्वतःच्या जीवनाबद्दल, स्वतःबद्दल गॅरंटी म्हणजे अशी वाटणं किंवा विश्वासार्हतासुद्धा त्यांची संपली होती. पण त्यांनासुद्धा एक मानसिक धैर्य किंवा मनोबळ देण्याचं काम मी केलं आणि ते म्हणजे तेही एक घडलं माझ्या हातून. त्यांना खऱ्या परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यांना भीती म्हणजे त्यांची नाहीशी केली. कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सकारात्मकता खूप महत्त्वाची आहे. नकारात्मकतेपासून आणि नकारात्मक लोकांपासून जरा लांब राहूया, सकारात्मकता पाळूया. अजून आपल्याला काय हवं? असं आहे. हो, जान है तो जहान है, हेच खरं. अरे ताई, मला कसला सलाम? काही जो ताई तुम्ही पण ना मला काय सलाम. अनुताई म्हणते खूप छान झालं हे सेशन. कीर्तीला प्रेरणा दिल्याबद्दल ज्योती तुझे आभार. हो ज्योतिताई, तुमचे आभार आहेतच, प्रश्नच नाही. कारण तुम्ही एक माध्यम ठरलेला आहात. त्या माध्यमातून म्हणजे मला ना मंडळी ही कल्पनाही नव्हती बरं का. म्हणजे मी इनफॅक्ट ज्योताईंना फोन केला असा सहजच केला, कारण हल्ली टाईप करायलासुद्धा वेळ नसतो आणि म्हटलं आपण फोन करूनच डायरेक्ट बोलूया की बाबा तुमचं काय बोलायचं असेल, काही प्रतिसाद द्यायचा असेल, प्रतिक्रिया द्यायची असेल. तर ज्योतिताईंना फोन केला. म्हटलं ताई असं चाललेलं आहे काम आणि त्याच्यामुळे थोडीशी मी बिझी झालेले आहे. आणि मी नंतर विसरून गेले आणि थोड्या दिवसांपूर्वी एक 3-4 दिवसापूर्वी परत एकदा माझा फोन झाला ज्योतिताईंशी. तर ज्योतिताई म्हणाले, अगं मी तुलाच फोन करणार होते, मला असं सेशन ठेवायचं आहे. आणि मी म्हटलं अरे बापरे, आता मी काय करू? म्हटलं ताई मला ते काही लाईव्ह वाईव्ह काही येत नाही, मला ते टेक्निक काही माहीत नाही. तर ताई म्हणाल्या, अगं त्याच्यात काय, शिकशील ना, ते काय आपण शिकून तर मोठे होतो. आणि ताई ना बऱ्याच सहनशील आहेत, सोशिक आहेत. त्या जेवढ्या स्वभावाने गोड आहेत, वरनं दिसायला गोड आहेत, तेवढ्या स्वभावाने पण गोड आहेत. नाही तर अजून त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं तर खपवून घेतलं नसतं. 2 अटेम्प्ट्स वाया गेले माझे, पण त्यांनी ते सहन करून घेतलं आणि परत हे सेशन ठेवलं. आणि प्रकाश कुलकर्णी सर, थँक्यू सो मच. आणि आय एम हायली प्रिव्हिलेज्ड यू जॉईन अस अँड थँक्यू सो मच. आय नीड युअर विशेस अँड ब्लेसिंग्स फॉर एव्हर विथ मी. गौरीताईंना माझा नमस्कार सांगा प्लीज. आणि जाता जाता इतकंच एक 2-4 ओळी एक रेंगाळतात तोंडावर की हे कुठले रस्ते आपण घडवीत जातो, वळणावर कुठली वळणे दडवीत जातो. हे कुठले रस्ते आपण घडवीत जातो, वळणावर कुठली वळणे दडवीत जातो. जरी सूर्य सांगतो दिशा नव्या सोनेरी, हा चंद्र कोवळा पाऊल आपले अडवीत राहतो. हा चंद्र कोवळा पाऊल आपले अडवीत राहतो. अरुण म्हात्रे सरांच्या या ओळी. मला असं वाटतं आता आपली रजा घ्यायची वेळ झालेली आहे. तुम्हाला आवडलं तर आपण हे सेशन पुन्हा एकदा ठेवूया आणि नक्की आपण ह्याचा परत एकदा भेटून आपण अशाच गप्पा, असा संवाद करता येईल. तोपर्यंत तुमच्या सगळ्यांचे आभार की तुम्ही इतकं जॉईन झालात, सगळे आपुलकीने जॉईन झालात. आपली म्हणणारी माणसं इथे मला दिसली आणि ह्या सेशनसाठी वगैरे आवर्जून ती आली आणि शेवटपर्यंत थांबली. कसं झालं सेशन ज्योताईंना नक्की कळवा, मलाही कळवा. आणि आत्तासाठी धन्यवाद. शुभरात्री. सुरक्षित राहा, घरातच राहा. बाय बाय.